महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, 12-24 वर्षाच्या नियमित सेवेनंतरची 2 लाभाची सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित झालेला आहे। व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर पहिल्यांदा असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, एकमेकांना नक्की शेअर करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर बंधूंनो, 12 आणि 24 वर्षाच्या नियमित सेवेनंतरची 2 लाभांची सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबत आदिवासी विभाग मार्फत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे रीट याचिका क्रमांक 1861/2025 महाराष्ट्र राज्य अनुदानित आश्रमशाळा वसतिगृहे व इतर यांनी दाखल केले असून सदर प्रकरणी माननीय न्यायालयाने 10/12/2025 रोजीच्या निर्णयानुसार अपीलार्थींना सुधारित आश्वासित प्रगती योजना अंतर्गत लाभ देण्याबाबत आदेशित करण्यात। यानुसार आदिवासी विभागामार्फत राज्यातील स्वयंसेवी संस्थांद्वारा संचालित अनुदानित शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 2 लाभाची सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना 1 जानेवारी 2024 पासून लागू करण्याचा निर्णय देण्यात आला। तसेच माननीय मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार अनुसरून शालेय शिक्षण विभागाच्या धर्तीवर आदिवासी विकास विभाग अंतर्गत राज्यातील स्वयंसेवी संस्थांद्वारा संचालित अनुदानित आश्रमशाळांना प्राथमिक, उच्च प्राथमिक, उच्च माध्यमिक अनुदानित शाळातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 2 लाभाची सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना 1 जानेवारी 2024 पासून लागू करण्यात याद्वारे मंजुरी देण्यात येते। तसेच सदर योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू राहणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आलेले आहे। तसेच कोणत्याही प्रकारची थकबाकी देय होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहेत। अशा प्रकारचा महत्त्वपूर्ण आनंदाचा शासन निर्णय तुमच्याकरिता आलेला आहे, तर एकमेकांना नक्की शेअर करा। हा शासन निर्णय मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय, आपणही वाचू शकता। याची कॉपी हवी असल्यास मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक नक्की देण्यात येईल, तर कळवा आणि व्हिडिओ नक्की बघत राहा। आपल्या प्रतिक्रिया आणि आपल्या समस्या कळवत राहा, त्याच्यावर यथायोग्य उपचार सांगण्यात येईल। तर धन्यवाद। परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम। धन्यवाद। जय महाराष्ट्र।